चला तर मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 16.3 पाहूया। पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 112वर हा सराव संच आहे। वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या आणि उंची दिलेली आहे, त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढायचे आहे। तर पहिला प्रश्न आहे, त्यामध्ये त्रिज्या दिलेली आहे 10.5 सेमी, हाईट दिलेली आहे 8 सेमी। तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे हे आपलं पाठच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाही। हे सूत्र पाठ केल्यावर त्या एका सूत्रावर तुम्हाला बरेच प्रश्न सोडवता येणार आहे आणि पैकीच्या पैकी मार्कही मिळवण्याची संधी आहे, त्यामुळे हे सूत्र पाठ करून ठेवा। आता पायची व्हॅल्यू सगळ्या ठिकाणी 22/7 हीच घ्यायची आहे। आर आणि म्हणजेच त्रिज्या आणि हाईट वेगळी वेगळी दिलेली आहे। तर इथे पहा, त्रिज्या दिलेली आहे 10.5 सेमी, म्हणून इथे आले आहे 10.5 गुणिले 10.5 आणि हाईट आलेली आहे 8। या वरच्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे, त्याला 7ने भागायचे, उत्तर येऊ शकतं 2772 घनसेमी। आणि घनसेमी हे एकक लावायचंच आहे, त्या एककाला एक्स्ट्रा मार्क राखून ठेवलेले असतात। दुसरा प्रश्न आहे, त्रिज्या दिलेली आहे 2.5 मीटर, हाईट दिलेली आहे 7 मीटर। तर वृत्तचितीचे घनफळ काढायचं आहे। घनफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच, पायची व्हॅल्यू 22/7, आर 2.5 गुणिले 2.5 आणि हाईट दिलेली आहे 7 सेमी। ह्या 7ला हे 7 कॅन्सल होईल, ह्या तिन्हींचा गुणाकार करायचा, 137.5 घन मीटर, म्हणजेच वृत्तचितीचे घनफळ आलेले आहे 137.5 घन मीटर। तिसरा प्रश्न आहे, त्रिज्या दिलेली आहे 4.2 सेमी, हाईट दिलेली आहे 5 सेमी। वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र पाय आर वर्ग एच, पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले 4.2 गुणिले 4.2 आणि हाईट आहे 5। मग 7×42 अशा प्रकारे तुम्ही अतिसंक्षिप्त रूपही देऊ शकता, किंवा वरच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करून त्याला 7ने भागलं तर उत्तर येतं 277.2 घन सेमी। चौथा प्रश्न आहे, त्रिज्या दिलेली आहे 5.6 सेमी, हाईट दिलेली आहे 5 सेमी। वृत्तचितीचे घनफळ आहे पाय आर वर्ग एच। तर पायची व्हॅल्यू आहे 22/7 गुणिले 5.6 गुणिले 5.6 गुणिले 5, उत्तर आलेलं आहे 492.8 घन सेमी। अशाच प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।